नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे लेट्स गो अँड एन्जॉय। आज आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यामधील हडशी या ठिकाणी। हडशी ॲडव्हेंचर आणि संत दर्शन हे पुणे आणि मुंबई या दोघांच्या मध्यावर्ती मुळशी या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले आहे। तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एक दिवसाचा पिकनिकचा जर प्लॅन करत असाल तर नक्कीच हे ठिकाण तुमच्यासाठी खूप छान आहे। तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आकर्षित करणारा हा व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर हडशी आहे। गेल्या काहीच वर्षापूर्वी तयार झालेले हे ठिकाण आहे। आपल्याला या ठिकाणी बाईक रायडिंग, झिप लाईन्स, स्काय सायकलिंग, रोप कोर्स, वॉटर बोटिंग, बुल राईड्स, फ्रॉग राईड्स यासारखे असंख्य इंडोर आणि आउटडोर आपल्याला गेम इथे खेळता येतील। बरोबर आपल्याला इथे विठ्ठल रुक्माई मंदिर, साई मंदिर, संत दर्शन, महाराष्ट्राला शिकवून देणाऱ्या संतांचे प्रतीक असलेले संत दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल या ठिकाणी यायचे कसे, टाइम किती लागेल आणि तिकीट किती आहेत। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओ मार्फत मिळणार आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी, याच महाराष्ट्राला आध्यात्मिक आणि वैचारिक उंची देणाऱ्या संतांची ओळख आत्ताच्या पिढीला व्हावी म्हणून या ठिकाणी संत दर्शन ही कलाकृती उभारण्यात आलेली आहे। संत दर्शनाची सुरुवात ही बाप्पाच्या छान अशा मूर्तीपासूनच होत आहे। तरी या मस्त अशा ठिकाणी आपण आता आज जाऊया। या ठिकाणी सुरुवातीला श्री संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांची प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे। तसेच आतील दोन्ही बाजूंना संतांचे सुद्धा दर्शन होत आहे। त्याचप्रमाणे श्रावणबाळ, चांगदेव व ज्ञानेश्वर, कुंभार, विठ्ठल यांच्यासारख्या असंख्य संतांची कलाकृतीची रचना दाखवण्यात आलेली आहे। आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि आपण आता जात आहोत व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर कडे। हे ॲडव्हेंचर पार्क आपल्याला 9 ते 6 या वेळेत बघायला मिळेल। तसेच येथील सर्व ऍक्टिव्हिटीचे रेट हे बोर्डवर लावलेले आहेत आणि त्याचं तिकीट सेंटर सुद्धा तिथे आहे। आपल्याला जे पाहिजे त्याचे तिकीट घेऊन आपण खेळू शकता। अंदाजे तिकीट रेट हे 100 ते 400 रुपये इतके आहे। यामध्ये स्पेशली झिप लाईन, रोप कोर्स ही ऍक्टिव्हिटी आहे, तरी ते आपण खेळू शकता। त्या बाहेरील गार्डनमध्ये इथे विठ्ठल रुक्माई व संत साईबाबा यांचे मंदिर सुद्धा आहे आणि खूप छान असं अप्रतिम मंदिर या परिसरात बांधलेलं आहे। तरी पण आपण इथं येऊन आपण दर्शन घेऊ शकता। तर चला मग भेटूयात नंतर अशाच नवीन व्हिडिओ मध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसेच या व्हिडिओ संदर्भात तुमच्या जर काही कमेंट असतील तर आपल्या या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्कीच नोंदवू शकता।